तुम्ही म्हणताय विकणं सोपं आहे, पण बऱ्याचदा विकणं पण खूप कठीण असतं. आणि त्याचं कारण हे आहे, की एखादी गोष्ट जे आपण बनवायला लागतो, आपण त्याचा अभ्यास केलेला नसतो, की मार्केटमध्ये खरंच त्याची गरज आहे का? त्यामुळे मी बऱ्याचदा ॲडवाईस करतो, की तुम्ही मार्केट बॅकवर्ड जा, रादर दॅन प्रॉडक्ट फॉरवर्ड जा. म्हणजे आधी मार्केटचा अभ्यास करा. तिथे गॅप किंवा नीड आहे का ते समजून घ्या आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली मागे जाऊन तुम्ही ॲक्च्युअल प्रॉडक्ट बनवा. रादर दॅन प्रॉडक्ट बनवला आणि आता तुम्ही त्याला मार्केट शोधण्यापेक्षा. पण ठीक आहे, समजा तुम्ही जर लकी असाल आणि तुम्हाला मार्केट खूप सहज मिळालं असेल, तर त्याला कसं वाढवायचं हे ह्याच्यात चॅलेंजेस येतात. कारण जेव्हा तुम्ही छोट्या प्रमाणात करत असता, तर जनरली तुम्ही ऑटोमेशन वापरत नाही. पण जेव्हा तुम्ही ऑटोमेशन करायला लागता, जेव्हा तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायचं असतं, तेव्हा तुम्ही ऑटोमेशन वापरणार. त्याचे वेगळे चॅलेंजेस येतात. एक साधं उदाहरण देतो मी, की आपण जेव्हा पोळ्या बनवतो, जेव्हा तुम्ही घरगुती लेवलला पोळ्या बनवता, तर आपण त्या लाटतो. त्या लाटण्याच्या मोशनमध्ये आपण त्याला शिअरिंग म्हणतो, ज्याच्यामुळे त्याचं ग्लुटेन ओढलं जातं आणि त्या पोळीला एक वेगळं टेक्स्चर यायचं, ती छान मऊ आणि चांगली लागते. पण हे जेव्हा तुम्ही स्केलला करायला जाणार, तर तुम्ही अशा बायका बसून तुम्हाला लाटता येणार नाही. खूप वेळ लागतो खूप त्याला. वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही ऑटोमेशनकडे वळणार. तर टिपिकली लाटण्याचं पण जर तुम्ही ऑटोमेशन केलं, तर त्याला तुम्ही स्टॅम्पिंग करतात. म्हणजे तुम्ही तो गोळा घेता आणि असं स्टॅम्प केल्यासारखं हे करून त्याला तुम्ही ते लाटल्यासारखं केलं. पण ते लाटण्याचा इफेक्ट न दिल्यामुळे त्या गोळ्याचा शिअरिंग झालेलं नसतं आणि त्याच्यामुळे म्हणून ते त्याची टेस्ट पण तशी येत त्याचं ते नाही. ग्लुटेन फॉर्मेशन न झाल्यामुळे त्याला ते एक फ्लफीनेस किंवा जे आपण खुसखुशीतपणा म्हणतो तो येत नाही. आणि म्हणून आज जिथे जिथे तुम्ही ऑटोमेशन त्यांनी केलेलं असलं, जसं शिर्डी संस्थानाच्या किचनमध्ये पण जर तुम्ही गेलात, तर लाटण्याची क्रिया ही अजूनही बायका बसूनच ते करतायत. पण पुढचं जे आहे, की प्रोसेसिंग पुढचं जे प्रोसेस आहे, की भाजणं एका साईडला, मग ती उलटी होते दुसऱ्या साईडला, ह्याच्यात त्यांनी ऑटोमेशन केलेलं आहे. त्यामुळे असे काही चॅलेंजेस येतात. किंवा अजून एक छोटं उदाहरण देतो, की आपण जो बुंदीचा लाडू बनवतो, त्याचं जे हाताने वळणं आपण जे म्हणतो, ते कधीही तुम्हाला मशीनने येत नाही. त्यामुळे तुम्ही ज्या स्केलला जाता, तिरुपतीचा लाडू हा एक हो. खासा उदाहरण आहे, की त्या स्केलला मग त्यांनी जे लाडू बनवलेले ते एवढे गच्चड हे असतात, की जे खरे बुंदीचे लाडू आहेत ते होत नाही. आणि तो चॅलेंज बऱ्याच बिझनेसेस मध्ये येऊ शकतो, जेव्हा तुम्ही स्मॉल स्केलला करता आणि तुम्ही लार्ज स्केलला गेल्यावर जेव्हा तुम्हाला ऑटोमेशन करायला लागतं, तर त्या बऱ्याच गोष्टी येत नाहीत.